जय महाराष्ट्र. 5 मिनिटं राहिलेले आहेत. फटाके वाजायला लागले तर 5 मिनिटं अशीच निघून जातील. बुके घेतले तरी 5 मिनिटं अशीच निघून जातील. पण मी तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. इतर लांबलचक भाषण तर करू शकणार नाहीये. तुम्हाला सगळ्यांना उमेदवार माहिती आहेत. तुम्हाला सगळ्यांना चिन्ह माहिती आहे. काय ते नको आहे. तुम्हाला सगळ्यांना मतदानाचा दिवस माहिती आहे का? मग मी काही पुढे बोलण्याची गरज आहे का? मतदान होणार ना. तुम्हाला सगळ्यांना मुंबईचे हाल माहिती आहेत. गेल्या 4 वर्षात भाजपने मुंबईला लुटलेलं आहे आणि लुटल्यानंतर आता मुंबईमध्ये विष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठे धर्माचा असेल, कुठे समाजाचा असेल, कुठे अजून काही जातीचा असेल, भाषेचा असेल. आज तुम्ही इथून भाजपला सांगितलं पाहिजे आमचं विभाजन होणार नाही, आम्ही उकरले जाणार नाहीत, आम्ही मुंबईकर आहोत आणि मुंबई म्हणून राहणार म्हणजे राहणारच. गेले 25 वर्ष ज्या मुंबईने उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान केलं, ही मुंबई उद्धव साहेबांसोबत राहणार की नाही राहणार? कारण आज मी तुम्हाला 5-6 सोपे प्रश्न विचारणार आहे. मला त्याचं उत्तर पाहिजे. मला वाटतं 2 मिनिटं राहिलेत. 5 मिनिटं. 15 तारखेला 15 जानेवारीला मतदान तुम्ही कोणाला करणार? तुमचं आमचं चिन्ह काय? जर मुंबईमध्ये आपल्याला 700 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ करून पाहिजे तर चिन्ह कुठचं? जर आपल्याला बीएससी किती लोक वापरतात? सगळे वापरतात ना. भाडं किती झालंय? भाजपने महाग करून ठेवलं ना. परवडणार आहे आपल्याला? जर परत आपल्याला भाडं हे 5 रुपयावर आणायचं असेल तर तुम्ही चिन्ह कुठचं वापरणार? जर महिलांसाठी मोफत बसेस सुरू करायचे असतील तर चिन्ह कुठचं? शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज करून पाहिजे असेल तर चिन्ह कुठचं? 5 अजून मेडिकल कॉलेज पाहिजे असतील तर चिन्ह कुठचं? मोफत आरोग्य सेवा पाहिजे असेल तर चिन्ह कुठचं? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने लायब्ररी पाहिजे असेल तर चिन्ह कुठचं? आपल्याला आपले रस्ते सुधारून पाहिजे असतील तर चिन्ह कुठचं? जर आपल्याला आपले फुटपाथ चांगले करून पाहिजे तर चिन्ह कुठचं? आपल्याला चांगलं पाणी पाहिजे असेल तर चिन्ह कुठचं? पाण्याचे दर जर कायम ठेवायचे असतील तर चिन्ह कुठचं? भाजपला पळवून लावायचं असेल तर चिन्ह कुठचं? आपल्याला राजसाहेबांना मतदान करायचं असेल तर चिन्ह कुठचं? उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर चिन्ह कुठचं? आपल्याला परवडणारी घरं पाहिजे असतील तर चिन्ह कुठचं? आपल्याला चांगले रस्ते पाहिजे असतील तर चिन्ह कुठचं? मोकळा श्वास पाहिजे असेल तर चिन्ह कुठचं? या SMS कंपनीला पळवून लावायचं असेल तर चिन्ह कुठचं? जर आपल्याला आपलं मुंबईकर म्हणून आवाज उंचावायचा असेल तर चिन्ह कुठचं? हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं तर चिन्ह कुठचं? मुंबईसाठी मतदान करायचं तर चिन्ह कुठचं? महिलांसाठी सन्मान निधी घरकाम करणाऱ्या महिलांना आणायचं असेल 1,500 रुपयाचं तर चिन्ह कुठचं? पुरुषांसाठी चिन्ह कुठचं? तरुण मुलांसाठी चिन्ह कुठचं? तरुण मुलींसाठी चिन्ह कुठचं? तुमचं आमचं चिन्ह कुठचं? घरोघरी चिन्ह कुठचं? सगळ्या उमेदवारांचं चिन्ह कुठचं? 15 तारखेचं चिन्ह कुठचं? 16 तारखेचं चिन्ह कुठचं? मुंबईचं चिन्ह कुठचं? मशाल 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 मशालच पेटवली पाहिजे. आणि मशाल जर पेटवायची असेल, मशाल जर पेटवायची असेल तर सगळ्यांकडे फोन आहेत. जरा टॉर्च सुरू करा. सगळ्यांनी जरा फोन वरती करा. टॉर्च सुरू करा. बघा, हा जो प्रकाश पडत आहे ना, जेव्हा मशाल पेटेल या मुंबईमध्ये, तेव्हा भाजपने आणलेला अंधार आपण दूर केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आणि तुम्हाला अजून सांगतो, आपले उमेदवार हे अधिकृत उमेदवारच आहेत. आपले अधिकृत उमेदवारांना मशालीवरच मतदान करून घेतले पाहिजे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.